H2SO4. डायल्यूट H2SO4. Dilute H2SO4. अच्छा, का बरं डायल्यूट? तर तुम्ही त्या व्हिडिओ दाखवला होता त्यामध्ये डायल्यूट H2SO4 यूज केलं होतं सर ड्रंकन डायल्यूट टेस्ट मध्ये. रोहननी कॉन्सन्ट्रेटेड पाठवले, व्हिडिओ मध्ये दिलं होतं. अच्छा, ओके. तरी पण सांगा, फायनल आहे का तुमचा आन्सर? 4 आहे. बाकीचे सांगा, आन्सर सांगा. त्या दिवशी मी तुम्हाला म्हटलं होतं सगळ्यांनी येताना स्टडी करून या. एक साधी गोष्ट आहे बघा, केमनोफोर हा स्ट्रॉंग एजंट आहे का वीक एजंट आहे ऑक्सिडायझिंग मध्ये? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. ओके, मग जो स्ट्रॉंग असतो त्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपण मीडियम वापरतो ऍसिडिक, पण तो बेसिकली स्वतः स्ट्रॉंग आहे म्हणून त्याला जे ऍसिड लागणार ते कसं लागणार आहे? डायल्यूट. ओके, सो त्या ठिकाणी वापरतात डायल्यूट H2SO4. ओके, तुम्ही कधी पण बघा, तुमचं ऑर्गॅनिकचा स्टडी झाला असेल तर तुम्ही केमनोफोर वापरला असेल आणि त्याच्या खाली H+ लिहितात, आणि काही काही ठिकाणी H2SO4 पण लिहिलेला असतो. आन्सर काय येणार याचं? 4. सगळ्यांना समजलं एवढं? हो सर. हो सर. ठीक आहे, नेक्स्ट. हा, येस. NaCl घेतला, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आहे, येलो ग्रीन गॅस भेटतो, पण हा कसा भेटला, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? सो एक्स काय असेल इथं? एनीवन? बोथ सर. ऑप्शन नंबर 4 सर. ऑप्शन नंबर MnO2. ऑप्शन नंबर 4. साधी गोष्ट आहे, MnO2 आहे म्हणजे MnO2 कशामध्ये प्रेझेंट आहे? केमनोफोर. हे आपल्याला कसं काय कळलं? आपण केमनोफोर बनवताना आठवतं का MnO2 ऍड केला होता? हो सर. येस, ओके. सो ऑप्शन काय येणार? 4. सॉरी, हा, 3 बोथ. बरं, अजून काय सांगण्यासारखं आहे का? ठीक आहे, MnO2 चा कलर कोणता? ऑरेंज रेड. नाही नाही नाही, अजिबात. नेक्स्ट, पुढे आता एक्स अननोन आहे आपल्यासाठी. आपण वापरलं कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 K2Cr2O7 ऑक्सिडायझिंग एजंट आहे ऍसिडिक मीडियम मध्ये. आपल्याला भेटलं रेड ब्राऊन वेपर्स. सो एक्स काय असणार आहे आणि कशाच्या वेपर्स ब्राऊन असणार आहे? साधा सिंपल क्वेश्चन आहे. बोथ. ऑप्शन 3 बोथ 1 and 2. हा, येस, 1 and 2. ठीक आहे, NaCl पण असेल आणि NaBr पण आहे. ओके, ऑप्शन नंबर काय येणार? 3. जर तुम्ही थेरी नीट वाचले असेल तर तुम्हाला रिलेट होईल की त्याच्यातले क्वेश्चन आहे ते सगळे. एक्स ब्लॅक कलर ओव्हर आहे, KOH, then dark green, then Z is oxidizing agent. What is X? So X आपल्याला, अच्छा, ट्रू स्टेटमेंट विचारलं. ठीक आहे, काय वाटतं? ऑप्शन नंबर 4. असं कसं काय? स्टेप फर्स्ट इज ऑक्सिडेशन. सो का बरं तुम्ही असं लॉजिक का लावलं? कशाहून? कारण की फर्स्ट मेथड मध्ये एअरचा यूज होण्याला म्हणल्यावर ऑक्सिडेशन किती होऊ राहिलं. करेक्ट. हा, आणि सेकंड स्टेप काय आहे त्याची? डिस्प्रपोर्शन. डिस्प्रपोर्शनचा अर्थ सांगता येईल कोणाला? नाही, ज्या रिएक्शन मध्ये एकाच एलिमेंटचं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन सायमल्टेनियसली होतं त्याला आपण डिस्प्रपोर्शन रिएक्शन म्हणतो. बरोबर. येस, करेक्ट. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 5. X becomes Y in the presence of H+ and this Y becomes Z in the presence of SO2. So X and Y are oxyanion of Cr. Then the oxidation state of Cr in X, Y, Z respectively. Okay, कसं करणार आता हे क्वेश्चन? तसं सोपं आहे, बघा बरं. सोडवलंय कोणी? तुम्हाला आठवत असेल आपण हा पार्ट बघितला होता, ऑक्झी एनायन्स. आता Cr, येस, ओके.
सो आता एक्स ची चार्ज किती असणार आहे, काढायचं कशाने, लॉजिक काय लागतं तुमचं सांगा. बरं हे तर आपल्याला कळतंय ना की ऑक्झी अनायन्स आहे म्हणजे सीआर ला कोण जॉईंट आहे, ऑक्सिजन. 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 ठीक आहे, ऑक्सिजन जॉईंट आहे. मग त्याच्यामध्ये जर आपण जर बघितलं की एक्स टू वाय आपण फक्त काय करतो, ऍसिडिक मीडियम मेंटेन करतोय. मग मला सांगा इथं काय ऑक्सिडेशन स्टेट मध्ये काही चेंज होणार आहे का, नाही. नाही होणार. नाही. मग वाय वरती आपण SO2 ऍड करतोय, ठीक आहे, आणि आपल्याला इथं भेटला झेड. ठीक आहे, SO4 सेपरेट झाला. या ठिकाणी पण असं काही ऑक्सिडेशन वगैरे होत नाहीये किंवा रिडक्शन होत नाहीये. सो वाय आणि झेड ची पण ऑक्सिडेशन स्टेट कशी असणार आहे, सेम. सेम. मग अशा या लॉजिकने तुम्हाला आन्सर काय वाटतं, 4. 3. 3. 3. 3. पण तिघांची कशी असणार आहे, सेम. सेम. येस. तुम्ही कशातून रीड केलं, एनसीईआरटी काय वापरलं, नोट्स. नोट्स. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं ना या नोट्स मध्ये, तुमचे बिगिनर बॉक्स क्रिटिकल असतात, मुद्दाऊन असतात क्रिटिकल, जेणेकरून तुम्हाला ती थेअरी परत परत वाचता येईल. पण तुम्ही फायनलला गेले का एवढं क्रिटिकल नसतं शेवटची एक्सरसाइज, आणि तीच लेवल तुमच्या एक्झामची असते. बघा, वेन KMnO4 सोल्युशन इज ऍडेड टू ऑक्झॅलिक ऍसिड, नीट समजून घ्या आता. KMnO4 सोल्युशन ऑक्झॅलिक ऍसिड म्हणजे KMnO4 साठी मीडियम कोणतं वापरलंय, ऍसिडिक. The decolorization is slow in beginning but become instantaneous after some time because KMnO4 चा कलर कोणता, ऑरेंज. रेड. पर्पल. पिंक. पर्पल. पर्पल पिंक, सोल्युशन मध्ये पिंकिश पर्पल असतो. ठीक आहे, चालेल. आपण त्याला ऍड केलं ऑक्झॅलिक ऍसिड मध्ये, तर हे टायट्रेशन आहे, 12वीला असतं हे प्रॅक्टिकलला वगैरे. ऑक्झॅलिक ऍसिड वर्सेस KMnO4 असं टायट्रेशन असतं. हळूहळू काय होतं, डिकलरायझेशन होतं, पण ते स्लो होतं. पण एका मोमेंट नंतर अचानक तो स्वतःचा कलर चेंज करतो. मग त्यांनी विचारलंय की असं इन्स्टॅनियस का होतं, सांगता येईल, तुम्ही प्रॅक्टिकल केलं असतं तर तुम्हाला लगेच आन्सर आला असतं. MnO4 minus catalyzed reaction. अच्छा, म्हणजे तू असं रिलेशन लावलं की रिएक्शन स्पीडअप होती म्हणून कॅटलिस्ट आहे, बरोबर ना. हो सर. काय होतं नीट बघा आता, टायट्रेशन करत असताना इंडिकेटर वापरतात. इंडिकेटरची नाव सांगा कोणते पण. फेनॉल्फेलिन, युनिव्हर्सल. मेथिल ऑरेंज, हे सगळे काय असतात, इंडिकेटर आहे. पण KMnO4चं टायट्रेशन करताना कधीच इंडिकेटर ऍड केला जात नाही, कारण KMnO4 स्वतःच काय काम करतो, इंडिकेटरचं. इंडिकेटर. सो त्याला म्हणतात सेल्फ इंडिकेटर. ठीक आहे, मग आता असं का होतं, कारण त्या KMnO4 मधला मेटल कोण आहे, Mn, आणि Mn स्वतःच कसलं काम करतो, कॅटलिस्ट. ओके, त्यामुळे आन्सर काय येणार, सेकंड. ओके, द एलिमेंट्स. तुम्ही आता थोडं ऑब्झर्व केलं तर तुम्हाला असं वाटत असेल बघा की तुम्ही वाचली थेअरी पण थोडीशी कमी पडली ना, त्याची रिव्हिजन झाली पाहिजे होती का नाही. हो सर. हो सर. आता मग रिव्हिजन करायची नाही, मेन म्हणजे रिव्हिजन नाही करायची. रिव्हिजन न करता काय करायचं, क्वेश्चन घ्यायचा, नाही सुटला का परत थेअरीत जायचं, बघायचं काय कुठं लॅग आहे, आपल्याला कोणता पॉईंट नव्हता येत, मग परत तो क्वेश्चन सोडवायचा. मग त्यासाठी आपले काय म्हणतात फिंगर टिप्स वापरा, कारण इथं कसं आहे बघा, हा एक क्वेश्चन झाला का या टाईपचा परत येत नाही, तिथे एका टाईपचे 3-4 येतात. मग तुम्हाला सारखं सारखं विचार करून करून लक्षात राहतं की हा टीचिंग पॉइंट काय होता. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 7. द एलिमेंट्स फ्रॉम सेरियम टू ल्युटेशियम in which 4f energy levels are filled up are called, त्याला काय म्हणतात. एकदम सोपा प्रश्न आहे. 58 ते 71 काय असतं, लॅन्थनाइट, रेअर अर्थ. आता रेअर अर्थ कसलं नाव आहे, ब्लॉक एलिमेंट. ब्लॉकचं. आता 58 ते 71 कितीचा गॅप आहे,
जास्तीत जास्त 14 आणि रेअर अर्थ 14. 28. म्हणजे हा ऑप्शन तर एकदमच चुकीचा आहे. हा चुकला म्हणून कोणता चुकला? ऑल ऑफ द अबव. राहिला All of the above. लॅन्थनाइड्स का लॅन्थॅनॉन्स, काय म्हणणार त्यांना? Lanthanide. Lanthanides. Lanthanides. लॅन्थनाइड्स. ओके, नक्की हो सर. sir. एकदा नीट चेक करा. क्वेश्चन परत समोर आहे तुमच्या. हा गॅप काढा. मी म्हटलो 14चा नाही, तुम्ही लगेच हा म्हटले. हा गॅप कितीचा आहे? 14चा आहे ना? आहे. मग 14ला तुम्ही आहे, sir. लॅन्थनाइड म्हणणार आहे का एवढं सांगा. फर्स्ट थिंग, म्हणणार का? हो सर. लॅन्थनाइडच दुसरं नाव काय? Lanthanium. ओके, मग मला सांगा लॅन्थनाइडला रेअर अर्थ म्हणणार का नाही म्हणणार? हो सर. म्हणणार. म्हणणार सर. ऑप्शन कोणता आला? 4. All of the above. ओके, सो ज्यावेळेस तुम्ही रीड करता थोडं ऑप्शन आणि काय म्हणतात तुमचे ऑप्शन आणि क्वेश्चन नीट बघत जा फक्त. आणि सुरुवातीला असं कन्फ्युजन होतं फर्स्ट टाइम, नंतर नाही होणार. नंतरून तुम्हाला ते कळतं की कुठं काय विचारलं जातं. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज लॅन्थनाइड? आउट ऑफ 14 कोणता, म्हणजे 14 जे आहे त्याच्यातला लॅन्थनाइड? येस बोला. Option 4. ऑप्शन 4 कोणता? जीडी. GD. ठीक आहे, बाकीचे नाही. आता याच्यात सांगण्यासारखं काय? Option 4 sir. हा, करेक्ट करेक्ट. Option 4. येस, अक्षनी पाठवलं 4. ओके. द एलिमेंट्स विथ द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिस इज. अच्छा, हे काय केलं? बरोबर कन्फ्युज केलं तुम्हाला. बघा बरं काय. Option C. Lanthanide. लॅन्थनाइड. आता त्यांनी काय केलं? एस शेवटी दाखवला. एस बघितल्यावर तुम्ही कोणता ब्लॉक म्हणणार? S. S block. पण एस ब्लॉक मध्ये असं काही जास्त नसतात एफ वगैरे. सो त्यासाठी काय माहिती पाहिजे? जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन प्रत्येक ब्लॉकची. सो कन्फ्युजन होत नाही. आन्सर काय ना? 3. Third. ओके. नेम द 3 लॅन्थनाइड्स विच शो +2 ऑक्सिडेशन स्टेट ऑल्सो. येस. Option 2 sir. ऑप्शन 2. येस, SM करेक्ट आहे. ऑप्शन सेकंड. बरं, आता 2 मिनिट आपण याला बंद करू. येस, फर्स्ट क्वेश्चन. फॉर अ कॅटलिस्ट विच कंडिशन इज नॉट इसेन्शियल? High ionization energy. हाय आयनायझेशन एनर्जी. व्हेरिएबल व्हॅलन्सी लागतीच, कारण तीच मेन प्रॉपर्टी त्याची. एम्प्टी ऑर्बिटल आहे कारण D1 to D9 आहे. फ्री व्हॅलन्सी पण असते. ऑप्शन नंबर सेकंड. क्वेश्चन सेकंड. टू विच ऑफ द फॉलोइंग सिरीज द ट्रान्झिशन एलिमेंट Z3948 बिलॉंग? येस. आता आपण बघितलं ना सुरुवातीचा 21 Second 30 series होता. sir. 4D series. 4D. येस. 4D आणि series. 3D किती होता? 4D 21 to 30. ऑप्शन सेकंड. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 3. Chemnophore on treating with concentrated H2SO4 forms a compound X which decompose explosively on heating. ज्यांचं थेअरी झाली त्यांना ते एका शब्दावरून कळलं एक्सप्लोसिव्हली म्हणजे काय. सांगा बरं. स्फटिक. ऑप्शन. Option 1 first. sir. ऑप्शन 1. Mn2O7 MnO2. Mn2O7 and MnO2. So on treatment with H2SO4 compound X फॉर्म होतो. तो डिकम्पोज होतो एक्सप्लोसिव्हली हिटिंग केल्या आणि Y फॉर्म होतो. म्हणजे Mn2O7 पासून तयार होतो MnO2. ऑप्शन नंबर फर्स्ट. First sir. ओके. विच पेअर ऑफ आयन्स इज अ कलरलेस?
आता हे तुमच्या थेअरीवर डिपेंड आहे, तुमची किती स्ट्रॉंग झालेली आहे, नाही तर तुमचा वेळ जाणार हे करण्यामध्ये. सांगा. कलरलेस म्हणजे नंबर 3. ऑप्शन नंबर 3. लगेच आलं पाहिजे बघा. अच्छा, कोणी पाठवलंय? रोहननी. ऑप्शन नंबर 3 काय असतं बघा, झेडएन किती असतो? 4s2 3d10 बरोबर आहे. मग आता हो सर. दोन हो, sir. इलेक्ट्रॉन जरी दिले तर 2 इलेक्ट्रॉन कुठून गेले? 4s. तरी पण 3d कसा आहे? फुल फिल्ड आहे. फुल म्हणजे स्टेबल. फुल म्हणजे स्टेबल. स्टेबल नाही, कलर कलर. डायमॅग्नेटिक कलरलेस. म्हणून आन्सर काय आलं? Zn+2. SC चं पण चेक करा. SC चं कॉन्फिगरेशन सांगा. 23. नाही कॉन्फिगरेशन 21. नाही, कॉन्फिगरेशन 4s2 3d1. 3D1. हे सगळेच्या सगळे जर गेले तर शेवटी काय झाला? तो एमटी. एमटी म्हणजे डाय म्हणजे कलरलेस. ऑप्शन नंबर कलर. 3. ओके. देन क्वेश्चन हो, नंबर sir. 5. Na42CrO2 ammonium dichromate is used in fireworks. The green colored powder blow in air is. Green color कसला आहे? CR2O3. CO3. ठीक आहे. ज्यांना असं वाटतंय ना की हे येत नाही त्यांनी याच नोट्स मध्ये वरती जाऊन बघा, तुम्हाला आन्सर भेटतील. ठीक आहे. सो हा कंपाऊंड डिसोसिएट होतो, डिकम्पोज होतो आणि फॉर्म होतो Cr2O3. ग्रीन कलर पावडर फॉर्म होते. देन Cr2O72 मायनस, इथे X वापरलाय. Cr2 मायनस तयार होतोय. X आणि Y काय आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. सांगा. ऑप्शन नंबर ए. सर. ए कसं केलं? इथं ऍड काय केलं? नोट्स मध्ये रिएक्शन दिलेली. हा येस, म्हणजे आपण काय केलं इथं? OH ची ऍडिशन केली ना. हो सर. नीट बघा कसं लॉजिक लावायचं. इथं ऑक्सिजन किती सध्या? 7. 7. इथं किती आहे? 4 × 2 8. 8. मग एक कुठून आला? OH. OH मधून. ओके. आणि जर तुम्ही इकडून इकडे गेले तर Y काय दिलाय? H+. म्हणजे तुम्ही रिटर्न जाता ना, रिएक्शन रिव्हर्स होते. ऍडिशन ऑफ ऑक्सिजन इज ऑक्सिडेशन. and addition of hydrogen is रिडक्शन. so option Reduction. number रिडक्शन. बरोबर. ऑप्शन नंबर 1. During the estimation of oxalic acid versus KMnO4 self indicator is, मगाशीच सांगितलं Option first, KMnO4. 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 तो स्वतःच इंडिकेटर आहे म्हणून काय? सेल्फ इंडिकेटर. क्वेश्चन नंबर 9. कॉपर प्लस कॉन्सन्ट्रेटेड HNO3 हॉट कंडिशन मध्ये वापरलाय. CuNO3 तयार होतो. X ऑक्साइड ऑफ नायट्रोजन तयार होतो. ज्यांनी रिएक्शन बॅलन्स केली त्यांना पण आन्सर येईल लगेच. येस. सर क्वेश्चन नाही दिसत आहे. दिसत नाहीये 9 नंबरचा. सर 8 नंबर. अच्छा, तुमच्या तिकडे 8 नंबरचा आला सर. 8 नंबर. अरे हा, अच्छा, मी एक क्वेश्चन पुढे गेलो काय. ठीक आहे. हा ओके. Colorless solution of the following 4 salts are placed separately in 4 different test tube. 4 टेस्ट ट्यूब मध्ये 4 घेतले सॉल्ट and strip of copper is deep in each of these. So which solution turns blue? ब्ल्यू सोल्युशन कोणतं होणार? तुम्ही थोडं थेरी वाचली असेल तर एक अंदाज येऊन जातो कोणाचा कलर काय असतो. ऑप्शन 3. येस. ऑप्शन फर्स्ट. ऑप्शन सेकंड. Option second, silver nitrate. सेकंड करेक्ट आहे. सेकंड करेक्ट कसा ते सांगा बरं. सर ते तो ब्ल्यू कलर ना. ब्ल्यू कलर येतो. बरोबर. ठीक आहे. ते कलर लक्षात ठेवा. जसं AgNO3 चा काय होणार? ब्ल्यू. AgCl चा काय असतो? White. व्हाईट असतो. ठीक आहे. जनरली कॉपरचे कंपाऊंडचा कलर कोणता असतो? ब्ल्यू. ब्ल्यूइश असतो. Blue.
ओके. कॉपर HNO3 हॉट कंडिशन मध्ये घेतला. ओके. आणि इथं CuNO3 टॉईस तयार झाला. तर X हा ऑक्साइड ऑफ नायट्रोजन आहे, पण तो कोणता? तुम्हाला हिंट पण दिली त्यांनी ब्रॅकेट मध्ये. येस, NO2. NO2. ओके. आता कसं लक्षात ठेवायचं नीट समजून. NO2 सर. NO2. हा, काय होतं माहिती का, लॅब मध्ये तुम्हाला टेस्ट ट्यूब देतात. टेस्ट ट्यूब मध्ये गिवन कंपाऊंड मध्ये कॉपर फिलिंग्स टाकल्या जातात. आता इथं माझ्याकडे झूम मध्ये आहे ब्राऊन कलर. सो सपोज या तुमच्या कॉपर फिलिंग्स आहे, तुम्ही त्याच्यात काय टाकणार? कॉन्सन्ट्रेटेड HNO3. HNO3. ओके. आणि थोड्याच वेळाने तुमची जी टेस्ट ट्यूब आहे त्याच वेळेस पूर्ण टेस्ट ट्यूब अशी होती. कोणता कलर आहे? अच्छा, ब्राऊन. ब्राऊन कलर आहे. ब्राउनिश होऊन जाते ती पूर्ण. ब्राऊन नाही माझ्याकडे प्रॉपर. सो ब्राऊन होती. आणि ब्राऊन कलर कोणाचा असतो तिथं प्रॅक्टिकल करताना कळतो. कोणाचा? NO2. 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 सो ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट. The higher oxidation state of transition elements are found to be combination of A and B, which are higher, which are ऑक्सिजन आणि फ्लोरीन सर. झालं, सगळ्यांना माहिती आहे. Oxygen and सगळ्यात निगेटिव्ह कोण? फ्लोरीन. आणि 2 नंबरला कोण असतो? oxygen. Oxygen. Yes, correct. Question number 11. Magnetic moment x raised to n plus 1 is a 24 bm. Hence the number of unpaired electron and the value of n respectively. बोला कसं करणार, सोडवणार कसं? आता कसं काढतात? n into N+2. N+2. मग आता n ची काय व्हॅल्यू घेतली? आन्सर 24 येईल. एक एक घेऊन बघा 2 बघा 3 बघा, करून बघा. 4 नक्की. हो सर. सर 4 जर घेतलं तर 4 into 4 plus 2 येणार. म्हणजे आन्सर किती आलं तुमचं? हे √24. 24. 24. सो एन तुम्ही काय घेतला? 4. ठीक आहे, चला. 4 ऑप्शन तर फक्त दुसऱ्यामध्ये नाहीये. चला मग आता बाकीचं वर्क करा. हेच द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन अँड द व्हॅल्यू ऑफ एन रिस्पेक्टिव्हली. आता काय राहिलं काढायचं? कसं करणार बघा ते. इलेक्ट्रॉन नंबर ऑफ अनपेअर. हा, मग किती अनपेड इलेक्ट्रॉन? कसं काढायचं सर? मला एक सांगे, 2 वेगळं असतं का? नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन आणि व्हॅल्यू ऑफ एन रिस्पेक्टिव्ह. नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉनचा सिम्बॉल काय? एन असतो का? स्मॉल एन. एनच सर, स्मॉल एन. हा, आणि द व्हॅल्यू ऑफ एन रिस्पेक्टिव्हली. आता व्हॅल्यू ऑफ एन आणि नंबर ऑफ अनपेड दोन्ही पण सेम आहे. मग क्वेश्चन असा का विचारला? आणि त्यांनी हे काय दिले वरती? x n⁻² म्हणजे काय? आणि त्यांनी ही माहिती ऑक्सिडेशन स्टेट. ऑप्शन फर्स्ट. चार्ज. आता ऍटॉमिक नंबर 26 आहे. 26 ऍटॉमिक नंबर कोणाचा आहे? फेरस. फेरस आयर्नचा. Mn च्या नंतर येतो ना तो Fe. हा, Fe चं कॉन्फिगरेशन किती बोला? 4s/3d6. 3d4. 3d4 नाही, 6 असं. 3d6. 3d5. Fe चं 3d6 सर. 3d6. 3d6. हा, आणि x⁻n+1. आता इथं नाही, n प्लस लिहिलंय त्यांनी. सो n ची व्हॅल्यू काय असं ते विचारताय तुम्हाला. क्वेश्चन समजला? हो सर. हा, मग आता पहिल्यांदा विचारलं हेन्स द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन. आपण ते ऑलरेडी काढले. किती आले आपले? 4. 4. ठीक आहे. मग आता 4 अनपेड इलेक्ट्रॉन येण्यासाठी याचा किती ऑक्सिडेशन स्टेट घेतली पाहिजे असा प्रश्न विचारलाय त्यांनी. आपण करून बघू. 4s ला 2 मिनिटं साईडला ठेवा. डी चे किती कंपार्टमेंट असतात?
5 5 1 2 3 4 म्हणजे 4 अनपेड येण्यासाठी 4च पाहिजे. मग n वरती किती साइन, हा जो n+1 लिहिलाय त्याची व्हॅल्यू किती आली पाहिजे? +2. +2 हा, मग Fe +2 असला तरच हे येणार. सो आन्सर किती आलं? 4 and 2, ऑप्शन नंबर 3. 3. लॉजिक लागलं का? हो सर. हो सर. क्वेश्चन परत सांगा. बरं, आताचा ना? हो सर. ठीक आहे. आता जे सांगितलं ते सगळं विसरून द्या. इकडे बघ, 24 व्हॅल्यू आहे. सो ती कसली व्हॅल्यू? मॅग्नेटिक मोमेंट. मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला काय असतो? अंडर रूट ऑफ बोलर काय असतो? n n+1 n+1 हा, मग इज इक्वल टू किती आहे? अंडर रूट ऑफ आपल्याला गिवन किती दिलाय? √24. 24. मग हे 24 येण्यासाठी n ची व्हॅल्यू किती घ्यायला लागणार आहे? 4. 4 ओके. सो मग आपल्याला पहिलं विचारलं होतं हेन्स द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन, मग याची किंमत आली 4. ठीक आहे. देन व्हॅल्यू ऑफ n किती? आता व्हॅल्यू ऑफ n कडून काढणार, इथं दिलंय x⁻n+1. आता नीट समजून घे. 4 हे नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन आहे आणि आपल्याला कोणता एलिमेंट दिलाय? 26 नंबर असलेला. त्याचं कॉन्फिगरेशन असतं काय असतं? 3d6. 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 3d6 4s2 सोडून द्या, सध्या काय 3d6. पण आता प्रॉब्लेम असा आहे की मी आधीच फिक्स करून घेतलंय की माझ्याकडे 4च अनपेड इलेक्ट्रॉन पाहिजे. ओके. कुठून काढले? मी आता तुमच्या समोर दाखवलं इथं की 4 आहे. मग 4 अनपेड इलेक्ट्रॉन कसे काढले? येणार 1 2 3 4. पण प्रॉब्लेम असा आहे माझ्याकडे आता अवेलेबल किती आहे? 6. 6 मग 6 मधून 2 काढले तर तो जो काय माझा मेटल आहे म्हणजे Fe आहे, तर त्याच्यातले 2 काढायचे म्हणजे चार्ज किती द्यायला लागेल त्याच्यावरती? +2. म्हणजे आन्सर काय आलं? 4,2. म्हणून ऑप्शन किती आला? 3. 3. समजलं? कोणी विचारलं होतं त्यांना? Yes sir. नेक्स्ट, the product of oxidation of I- with MnO4- in alkaline medium is. Yes, कसं करणार सांगा? The product of oxidation of I- with MnO4- in alkaline medium is. ऑप्शन नंबर 4 सर. ऑप्शन नंबर 4. अच्छा, तू कसं केलं ते सांग मला. सर नोट्स मध्ये दिलेली सर रिएक्शन दिलेली. बरं, ठीक आहे. बाकी कोणाचं काय म्हणणं आहे सांगा. येस, ऑप्शन 4 सर. तर हॅलोजन Option first sir. फर्स्ट म्हणताय, काही जण 4 म्हणताय. बर, कसं करणार पण तुम्ही? आता हे काय म्हणतात? प्रॉडक्ट ऑफ ऑक्सिडेशन ऑफ I-. कोणी पाठवलं? रोहनने 4 पाठवलं. ठीक आहे. आता समजा आपण I- घेतला, प्रॉडक्ट ऑफ ऑक्सिडेशन ऑफ I- विथ, म्हणजे I- ऑक्सिडेशन करायला कोण वापरला? MnO4 -1 दिलाय. ठीक आहे. बरं, आता या दोघांचा प्रॉडक्ट आपल्याला काढायचा आहे. ओके, मग काय होऊ शकतं? एक थोडा विचार करा की Mn बरोबर किती ऑक्सिजन कमीत कमी असले पाहिजे? 1. 1. तुम्हाला माहिती आहे ना, मेटलचा ऑक्साईड असतो. Mn इज मेटल. ओके. मग जर मी एक ऑक्सिजन त्यातला वापरला, मग खाली किती उरले? 3. 3 तो खाली काय येणार? IO3. आणि दोघही मायनसच आहे, आयोडीन आणि ऑक्सिजन, म्हणून चार्ज किती आला समजा? -1. -1. पॉसिबल ऑप्शन कोणता वाटतंय? फर्स्ट. First. समजलं सगळ्यांना? रिएक्शन मध्ये ना, रिएक्शन मध्ये जो प्रॉडक्ट असतो तो स्टेबल असतो का रिएक्टंट स्टेबल असतो? Product. सर. प्रॉडक्ट. म्हणजे आपण जो प्रॉडक्ट काढणार आहे तो जो तयार होतो तो पण स्टेबलच असला पाहिजे, म्हणून काय बनवला? MnO आणि IO3. समजलं? हो सर. हो sir. ठीक आहे. नेक्स्ट वन, 13. Copper becomes green when exposed to moist air for a long period.
कॉपर जो आहे घरामध्ये बघितलं असेल ना, कॉपरची भांडी असतात, नंतरून त्याच्यावर हो सर. खूप खूप दिवस जुनी झाली तर ग्रीनिश लेअर येतो त्याला. तर कशामुळे येतो तो? ऑप्शन 4 सर. नंबर 3. 3 म्हणताय, बरं ठीक आहे. बिकॉज ऑफ फॉर्मेशन ऑफ लेअर ऑफ क्युपरिक हायड्रॉक्साइड ऑन द सरफेस ऑफ कॉपर. ठीक आहे, क्युपरिक हायड्रॉक्साइड पहिले मध्ये म्हणतात ते बिकॉज ऑफ द फॉर्मेशन ऑफ लेअर ऑफ क्युपरिक ऑक्साइड. अच्छा, इथं हायड्रॉक्साइड आहे, इथं ऑक्साइड आहे. बिकॉज ऑफ द फॉर्मेशन ऑफ लेअर ऑफ बेसिक कार्बोनेट्स ऑफ कॉपर ऑन द सरफेस. अच्छा, इथं कार्बोनेट घेतलेलं आहे. बर, सांगा नक्की सांगा मला काय येणार आन्सर. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. फर्स्ट सर. ऑप्शन 3 सर. 4 सर. बरं, आता काय करायचं, सगळेजण वेगवेगळं सांगताय, बोला. ऑप्शन 2. 2. मी आन्सर सांगू का? सांगा सर. हो सर. येस, आन्सर 4 पैकी 1 एवढं सांगू शकतो मी सध्या. बोला, काय करायचं, उद्या सांगणार मला चेक करून. हो सर. हो सर. हो सर. मी तुम्हाला म्हटलं होतं सॉल्विंग तुमचं आहे का माझं आहे? आमचं. येस, सर. जे येत नाही ते solve करून आणायचं. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 14. विच ऑफ द फॉलोइंग ऑक्साइड ऑफ क्रोमियम इज एम्फोटेरिक इन नेचर. ते आन्सर सांगायच्या आधी मला एक सांगा, एम्फोटेरिक म्हणजे किती ऑक्सिडेशन स्टेट असते? यस, नाही माहिती. +4. +4 प्लस सर. बरं, मग +4च्या वरती असेल तर कोणती असते? ऍसिड. बेसिक नाही, ऍसिडिक सर. ऍसिडिक. आणि खाली कोणती? बेसिक. बेसिक. मग +4च असतो का 5 पण असतो? 5 पण +4 असतो सर. 5 पण असतं सर बरं, ऍसिडिक मध्ये. ठीक आहे, चला. तुम्हाला विचारलं एम्फोटेरिक, शोधून सांगा मला कोणता आहे. ऑप्शन 2 सर. ऑप्शन 2. तुम्हाला Two, sir. ऑक्सिडेशन स्टेट काढता येते ना? हो हो सर. सर. मग याची हो, कशी sir. काढणार सांगा बरं. कॉपरची X, कॉपर क्रोमियमची हा पुढे बोल. प्लस हम्म, -2 × 3. म्हणजेच -2 × 3 ना. हो सर. -2 × 3 इज इक्वल टू इज इक्वल टू 0. 0. 2 सांगा बरं. 2x पाहिजे सर तिथं. 2x 2x पाहिजे. अच्छा, ट्वाइस x पुढं प्लस इन ब्रॅकेट -2 × 3. -2 × 3 ना. चला ब्रॅकेट मध्येच लिहू. इज इक्वल टू 0. 0 ठीक आहे. सो किती आली? ट्वाइस x इज इक्वल टू +3. -6 तिकडे गेल्यावर काय होणार? +6. प्लस x इज इक्वल टू 6 डिवायडेड बाय 2. 2 +3. सो आन्सर किती आलं? +3. +3 इज एम्फोटेरिक का? बरोबर आहे. हो सर. हो सर. नॉट एम्फोटेरिक सर. बेसिक सर. बेसिक. मग आन्सर कसं काय? एक्सेप्शन आहे सर. हा, तेच. तुम्ही बघितलं का, तो एक टेबल आहे आणि हो टेबलच्या सर. हो, त्याच्या sir. साईडने. ठीक आहे. सर. बघा, तुम्ही डॉक्टर होणार आहे, तुम्हाला असे प्रश्न नाही विचारणार. डॉक्टर इंजिनियर जे असतील ते तर तुम्हाला एक्सेप्शनल केसेसच विचारतात नेहमी. त्यामुळं ते नीट लक्षात ठेवा. 15. चला. Compared to Cu+2 having 3D9 configuration, Cu+1 having 3D10 configuration aqueous solution मध्ये. So बघा, is more stable, is equally stable, is less stable. Stability depend on the nature of copper salt. Yes. Cu+2 पेक्षा Cu+1 काय आहे असं विचारतायत. मोर स्टेबल और लेस स्टेबल? लेस स्टेबल. स्टेबल. लेस. स्टेबल. बरं, हाच क्वेश्चन का विचारला? अगेन, कॉपर इज अ
एक्सेप्शनल केस. Exception. ठीक. क्वेश्चन नंबर 16. टाइम झालो सांगा रे, किती वेळ? 14 मिनिटं. 14. टिक आउट द रॉंग स्टेटमेंट. ठीक आहे. K2Cr2O7 reduce ferric sulfate to ferrous sulfate. Yes. Iron do not form amalgam. Amalgam म्हणजे काय? तुरटी. नाही नाही, ते ॲलम झालं. अमलगम. Mercury oxide. ठीक आहे. ओके. Mercury oxide. So iron do not form amalgam. Permanent magnet is made by an alloy called alnico. हे बरोबर आहे का? अल्निकोला स्प्लिट करा. L for aluminium, Aluminum. Na for nickel and CO for Nickel. Cobalt. Cobalt. yes. So हे पण करेक्ट आहे. आयन पण फॉर्म करत नाही. In lanthanide ionic radius decreases from La plus to Lu plus 3. आवाज येतोय? हो सर. हो सर. La टॉपला, Lu बॉटमला. तो टेबल आठवा. टॉप टू बॉटम D1 D2 D4 असं करत करत आपण खाली आलो होतो. म्हणजे ते काय झालंय, इन्क्रीज डिक्रीज एकदा नीट ऑब्झर्व करून सांगा मला. लॅन्थनाइड्स आयोनिक रेडियस Increase, sir. डिक्रीज. ऐका. डिक्रीज. लॅन्थनाइड हा कोणता ब्लॉक आहे? F. ठीक आहे. A block, sir. हा तुमचा पिरियोडिक टेबल. त्याच्या खाली हा F ब्लॉक. F ब्लॉक मध्ये लेफ्ट टू राईट रेडियस काय होती? कमी. हो सर. म्हणून काय? डिक्रीज. Decrease. ओके. Decreases. पहिला दुसरा बरोबर आहे, तिसरा बरोबर आहे, चौथा बरोबर आहे. म्हणजे आपल्यासाठी हे 3 ऑप्शन चुकीचे, कारण विचारलं काय? रॉंग. Wrong statement. K2Cr2O7 reduce ferric sulfate to ferrous sulfate. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. ओके. सो ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट. Correct. नंतरून उद्या येताना बघून या फेरिक आणि फेरस मध्ये काय फरक आहे. एवढं माहिती असतं तरी आन्सर आला असतं. फेरिक सर. हे बघा, K2Cr2O7 हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. मग आता फेरिक टू फेरस काय झालं पाहिजे? ऑक्सिडेशन. पण तसं होतं Oxidation. Oxidation. नाही. नाही होत. Reduction होते, sir. ठीक आहे. करेक्ट. हा, रिडक्शन होतं. बरोबर. CrO3 is a red orange in color. The nature of oxide is Amphoteric. कशाहून Acidic, सांग? sir. ऍसिडिक सर. कशाहून सांगितलं? ऍसिडिक. कशाहून सांगितलं? Oxidation state. हा, म्हणजे याची काही गरज होती का? नाही. नाही. तुम्हाला नाही, sir. तुम्हाला कन्फ्यूज करायला देतात ते असं. ठीक आहे. Cl2 gas is obtained by various reaction but not by. आता हा पॉइंट कुठला आहे? प्रिपरेशन ऑफ क्लोरीन गॅस. बघा, सांगा मला. कोणती रिॲक्शन अशी का ती तुम्हाला ऑड वाटते? उगाच जास्त दिलेली. Option 2, sir. ऑप्शन KMnO4 with साधी गोष्ट आहे. आपल्याला क्लोरीन गॅस बनवायचा आहे. त्याच्यामध्ये याचं काय काम आहे का? याचा रोल काय असतो? ऑक्सिडायझिंग. oxidizing agent. Oxidation. सो ऑप्शन सेकंड इज इनकरेक्ट. म्हणजे आपल्यासाठी करेक्ट. ठीक आहे. मॅक्झिमम मॅग्नेटिक मुवमेंट इज शोन बाय. ज्यांना बेरीज वजाबाकी येते त्यांना आन्सर सांगता येईल. किती? D5. D5, sir. किती बॉक्स असतात? 5. 5. सो 1 2 3 4
5. पुढं जर एक जरी गेलो तर लगेच काय होणार? डायमॅग्नेटिक पेअर इलेक्ट्रॉन. पेअरिंग. सो ऑप्शन काय येणार? फर्स्ट. बरं हे पण सांगून द्या, D5 देणारे एलिमेंट 2 कोणते? यस, Cr मॅग्नीज आहे CR आणि Mn. MM 24 आणि 25. 25. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन वाचा. दिस प्रपोर्शन रिएक्शन कॅन बी शोन बाय. फर्स्ट सर. फर्स्ट. हो सर. हा, आणि खालचं पण बघा. द बेसिक कॅरेक्टर ऑफ द ट्रान्झिशन मेटल मोनोऑक्साइड फॉलोज द ऑर्डर. नाही सोडवत आहेत? बरं उद्या येता नाही चेक करून या. टाइम नाही झाला. हा, उद्या येताना हे बघून या रे, हे ऑप्शन वर्क होतात का? कशासाठी? डिस्प्रोपोर्शन. 21. हा, द बेसिक कॅरेक्टर ऑफ द ट्रान्झिशन मेटल मोनोऑक्साइड फॉलोज द फॉलोइंग ऑर्डर. ठीक आहे, हे दिलेलं आहे. तर तुम्हाला बेसिक कॅरेक्टर विचारले. आता काय जीओसी थोडी का बेस कोणता स्ट्रॉंग बघणार आहे. सो बेसिक कॅरेक्टर आपण फक्त इथं कोणत्या बेसिसवर बघतो? ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन. हा, मग चला परत सांगा. ऑक्सिडेशन स्टेट. हा, मग बेसिक कॅरेक्टरची ऑक्सिडेशन स्टेटची रेंज बोला किती? 1 to 4. 1 to 4. 1 to 4. ठीक आहे, म्हणजे +1 to +4 या रेंज मध्ये कोण बसतं बघा. TI. तुम्हाला हे V. कळतं नाही कसं काढतात ते? Sp1. ते हो सर. मला एक कोणतं तरी सांगा. समजा मी TiO घेतला, TiO, आणि मला पाहिजे याची ऑक्सिडेशन स्टेट, मग कशी काढायची? TI checks oxygen. म्हणजे याच्यावर मी या कंपाऊंड मध्ये TI वरती चार्ज किती असं विचारतोय. +2. +2. कसं काय आलं ते सांग. TI checks आणि ऑक्सिजनची -2 = 0. म्हणजे थोडक्यात ते क्रॉस आपण करतो तसं. ऑक्सिजन वरती -2 आली म्हणून TI वरती किती आली? +2. मग TI +2 जो आहे तो +2 आहे. +2 म्हणजे कोणत्या रेंज मध्ये आला? बेसिक. तसंच तुम्ही बाकीच्यांची काढून बघा आणि मला सांगा कोणता बरोबर वाटतो तुम्हाला ऑर्डर. व्हॅनेडियम बघा, आता येईल काढता का उद्या ठेवायचा हा क्वेश्चन? ऑप्शन नंबर 2 सर. ऑप्शन नंबर 2 कसं काढलं? ऑप्शन नंबर ऑक्सिडेशन स्टेट. ओके. आणि तुम्ही जर नीट बघितलं तर जी काय आपली 3D सिरीज आहे त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला कोणता येतो याच्यातला? TI. दोघांनी 4 पण TI. पाठवलं, 2 पण पाठवलं. ठीक. हा, TI हे काय दिसतच आहे. 22, 23, 24, 25 याचा जर पहिल्यांदा असेल तर ट्रेंड असंच असणार ना. हो सर. ठीक आहे. देन AgCl on fusion with sodium carbonate gives. सोडियम कार्बोनेटचा फॉर्म्युला Na2CO3. 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 Na2CO3 सांगा काय होईल? Na2CO3 + AgCl. AgCO3 सर. AgCO3 पण इथे AgCO3 दिलेलंच नाहीये. AgCO3 सर. CO3 plus NaCl. परत एकदा बोला काय म्हटले लास्ट? Ag2CO3 सर. Ag2CO3. Ag2CO3 म्हणजे तुझं असं म्हणणे हा 2 टाइम्स घेतला पाहिजे होता. हो सर.
सर बर, बाकीच्यांचं बरोबर आहे, कन्फर्म आहे आन्सर. हो सर ठीक आहे, ऑप्शन नंबर कोणता? फर्स्ट. ओके, अगेन हा क्वेश्चन एकदा चेक करा परत. मी सांगितलेलं लिहून घ्या बरं का, येताना चेक करून आणा. हो सर Then 23. हो सर. Okay. Which of the following reaction is used to estimate copper volumetrically? आता याचं लॉजिक असं काही नाहीये, कारण तुम्हाला माहिती पाहिजे डायरेक्टली. त्या दिवशी मी सांगितलं होतं व्हॉल्युमेट्रिकली म्हणजे मेथड आहे, एस्टिमेट म्हणजे आपण कॉपरचं काय काढतो, फोर्थ सर पर्सेंटेज, आणि त्यावेळेस रिएक्शन कोणाबरोबर होती, आयोडीन. सो ऑप्शन Iodine. नंबर आयोडीन सर. येस. 4. Then 24. Atomic size of gold is almost the same as that of silver. It is due to. असे प्रश्न आले पाहिजे पेपरला, सोपं आहे. Option 4, effect of lanthanide contraction. ऑप्शन 4 कोणाला कळ माहिती का, ज्याला माहिती का दोघं एकमेकांच्या खाली वरती. ओके, आणि या ठिकाणी कोणती सिरीज सुरू होती, म्हणजे इथं कोण आहे, लॅन्थॅनम आहे. सो इकडून इकडे कोणतं कॉन्ट्रॅक्शन आहे, लॅन्थनाइड. लॅन्थेनाइड येस. सो व्हॉट इज गुड न्यूज, डी ब्लॉक संपला, फिनिश. ओके, पण 2-3 क्वेश्चन तेवढे बघून या. द एलिमेंट्स फ्रॉम थोरियम 90 to 103 in which 5F energy levels are filled up are called. Yes. काय ना, चेक करा की 90 to 103 काय असतो, आणि ज्यांना क्वेश्चन समजला ना ते याच्या पण नादी नाही लागणार. रेअर अर्थ ऍक्टिनाइड सर, ऍक्टिनाइड्स ना, वाय ऍक्टिनाइड का तिथे लिहिलंय, काय लिहिलंय, 5F. सो रेअर अर्थ नाही ना, काय ना, ऍक्टिनाइड्स. ठीक आहे, लास्ट 1 minute. चला नेक्स्ट क्वेश्चन. Select the elements in the following which does not show plus for oxidation state. TI सर सर. का बरं, TI TI कुठे आहे, एस च्या नंतर, म्हणजे ऍटॉमिक नंबर 22 कसा असतो, 4s2 +2 3D2 देऊ शकतो, 2 2 4 होईल. कोण नाही देणार, कोणाचं बजेट कमी आहे, याच्या आधीचा एले. आन्सर काय आलं, 3. लास्ट एक घेऊ, चला 27. विथ इन्क्रीजिंग atomic number the ionic radii of actinides. Actinide म्हणजे लेफ्ट टू राईट. बोला काय होणार, इन्क्रीज होत नाही, ऑप्शन कट. कॉन्ट्रॅक्ट स्लाइटली नो चेंज होत नाही, चेंज इरेग्युलरली का कॉन्ट्रॅक्ट स्लाइटली. कॉन्ट्रॅक्ट Contract पण slightly. सांगितलं होतं F12 किती असतात इलेक्ट्रॉन, F14 F14. 14. एकच शेल भरत जातं, त्यामुळे स्लाइटली काय होतं, कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शन. ओके.